नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रात RTOची संख्या आता वाढत आहे। 2 तालुक्याच्या ठिकाणी एक RTO कार्यालय आणि आधुनिक तंत्रज्ञानावरती पेपरलेस फेसलेस सेवेनं हे सगळं काम आता चालू झालेलं आहे। त्यासाठी आपला आधार लिंक मोबाईल हा RTOमध्ये लागतोच, म्हणजे RTOला कुठले पेपर द्यायचे नाहीत। आणि ह्या कामासाठी आता बरीचशी लोक म्हणतात की पेपरलेस झाल्यामुळं की कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल, कमी लागणार आहे। परंतु असं कुठलंही ही नाही की कर्मचाऱ्यांची संख्या, कार्यालय वाढतात। शिवाय धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे बी चालू झालेलं आहे। त्या मंडळासाठी जवळजवळ 250च्या आसपास कर्मचारी लागणार आहे। शिवाय जसं जसं RTO कार्यालय खुलतील 2 तालुक्याच्या ठिकाणी, तसं तसं तिथंही कर्मचाऱ्यांची संख्या ही लागणार आहे। शिवाय इथं जरी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर इथं आजच्या घडीला सुमारे परिवहन विभागात 1,500 कर्मचाऱ्यांची भरती होणं हे गरजेची आहे। त्यासाठी शासनानं इथं RTO कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढणं हे फार गरजेचं आहे। 1,500 नवीन कर्मचाऱ्यांची भरती करावी म्हणून आपण वेळोवेळी पत्र लिहिलेले आहेत। आता मी 2 महिन्यापूर्वी आणखीन एक पत्र लिहिलेलं आहे की बाबा लवकरात लवकर शासनानं 1,500 कर्मचाऱ्यांना RTO विभागात मंजुरी द्या आणि त्यातले 1,000 कर्मचारी हे तात्काळ भरा। कारण कर्मचारी सेवानिवृत्तसुद्धा होत असतात आणि इथं अनुभवी कर्मचारी तयार होणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासाठी शासनानं लवकरात लवकर RTOसाठी 1,500 कर्मचाऱ्यांची भरती करा। त्यातली तात्काळ 1,000 कर्मचारी तात्काळ भरती करा, अशी मागणी पत्र आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे वेळोवेळी दिलेलं आहे की लवकरच भरती व्हावी, तर हे काम योग्य होईल, जलदगतीनं होईल, पारदर्शकतेनं होईल। हेही मात्र तितकं खरं आहे। लवकरात लवकर RTO कर्मचाऱ्यांची भरती करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।